बोल. सगळ्या पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो की अगदी शॉर्ट नोटीसवर आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांच्या हाकेला साथ देऊन तुम्ही सगळे आले. विशेष म्हणजे तुम्हाला आम्ही मुद्दामून मध्यवर्ती ठिकाणी बोलवलं, म्हापोली या ठिकाणी, आणि तुम्ही त्या सगळ्या रस्त्यांच्या खड्डे पार करत खड्ड्याचा प्रवास करून तुम्ही सगळे इथे आले भिवंडी ठाण्यावरून. माझ्यासोबत भिवंडी जन आंदोलन समिती हे उपोषण मी सुरू केले. व्यक्तिगत प्रमोद पवार मी स्वतः करणार आहे 30 तारखेला उपोषण, आणि त्या उपोषणाला बळ देण्यासाठी माझे सगळा मित्रपरिवार आणि त्यांनी एकत्र आलेले ती भिवंडी जन आंदोलन समितीचे सगळे सहकारी इथे आहेत. अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय मला तुमच्याशी आज डिस्कस करायचा होता. पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो की आत्तापर्यंत लोकांनी नेत्यांच्या, आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधींच्या पत्रकार परिषदा बघितल्या. कदाचित ही पहिली पत्रकार परिषद असेल की सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांच्या मुलांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उभारलेलं हे आंदोलन आहे आणि त्यांची ही पत्रकार परिषद आहे, आणि त्यालाही तुम्ही सगळे उपस्थित राहिले यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. 30 सप्टेंबर 2025 रोजी भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, रस्त्याची अवस्था दुरावस्थेपेक्षा पलीकडे एखादा शब्द असेल तर तो शब्द या रस्त्याला लागू पडेल. दुरावस्थाही छोटा शब्द पडायला लागला आहे. एवढे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत, आणि यावर आवाज उठवण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, आम्हीही अनेक आंदोलनं केली, पण एक निर्णायक लढा उभा राहण्यासाठी का आतापर्यंत आपण आंदोलन करतो, काहीतरी आश्वासन मिळतं, आपण थांबतो आणि परिस्थिती जैसे थे राहते. आता आम्ही ठरवलं की निर्णायक लढा लढायचा. 2011 पासून आम्ही या प्रश्नावर लढतो. 14 वर्षाचा वनवास, प्रभू श्री रामचंद्रांचा 14 वर्षाने वनवास संपला, पण आमच्या भिवंडीवासियांचा वनवास 14 वर्षानंतरही संपला नाही, वाडावासियांचा वनवास संपला नाही. त्यामुळे 30 तारखेला मी व्यक्तिगत प्रमोद पवार या समाजाचं काहीतरी देणं लागणारा एक माणूस, या रस्त्यावर प्रवास करणारा एक तरुण, या रस्त्यावर प्रवासात करताना खड्ड्यामध्ये मरण पावलेली जी लोकं आहेत त्यांचा कोणतरी भाऊबंद म्हणून एक सामान्य कार्यकर्ता, कॉमन मॅन म्हणून मी 30 सप्टेंबर 2025ला या रस्त्याची दुरावस्था बघून किंवा या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी आमरण उपोषण जाहीर केलं आहे, आणि ते उपोषण 30 तारखेला अंबाडीला होणार आहे. या उपोषणापूर्वी पत्रकारांच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या जनतेच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं, कारण जनता ही आपली झोपलेली आहे, आपण नाकारू शकणार नाही. या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांची नैतिक जबाबदारी ज्या शासनावर आहे, ज्या प्रशासनावर आहे, ज्या लोकप्रतिनिधींवर आहे, त्यांच्याही डोळ्यात अंजन घालावं, त्यांनाही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, म्हणून आम्ही याची पत्रकार परिषद घेत आहोत. या रस्त्याबाबत सुरुवातीपासून सांगायचं तर थोडा मी अधिक वेळ घेईन तुमचा. 2010 साली या रस्त्याचा BOTचं टेंडर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीला दिलं. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरनी 394 कोटी रुपये खर्च करायचे, रस्ता बनवायचा, आणि या रस्त्यावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, अर्थात BOT तत्वावर टोल नाका चालू करायचा, म्हणून सुप्रीमला ते काम मिळालं. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुप्रीमने केलं. मग त्याला वेगवेगळी कारणं आहेत. काही स्थानिक ठेकेदार, राजकीय ठेकेदार त्यात घुसले, दर्जाप्रमाणे, एस्टिमेटप्रमाणे काम झालं नाही, आणि त्यानंतर 2 वर्षातच रस्ता फुटला. सुप्रीमने 2013ला टोलनाके सुरू केले, कवाड, अनगाव हे 2 टोलनाके, आणि वाघोटे वाडा तालुक्यात टोलनाका, आणि तब्बल 12 ते 15 लाख रुपयाचा दिवसाचा रेव्हेन्यू सुप्रीम कंपनी आपल्या सगळ्या स्थानिकांकडनं लुबाडू लागली. माझ्यासोबत माझे सहकारी कल्पेश जाधव आहेत, जितेश बंटी पाटील नावाचे माझे सहकारी, भूषण गोडविंदे, सुनील रोणे, आमची सगळी भिवंडी जन आंदोलन समिती. आम्ही 2013-14 सालात वाड्याला एक उपोषण केलं, आणि त्यामध्ये आपण मागणी केली प्रमुख, हे लोकांना अनेकांना माहीत नाही. त्यावेळेस प्रमुख मागणी आम्ही केली का ठीक आहे, तुम्ही टोल आमच्या माथी मारला आहे, पण आमच्या ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या या रस्त्याच्या जवळच्या गावांना टोल नाका माफ करा, किमान 4 व्हीलर गाडीला. आपण 4 व्हीलर गाडीचा टोल माफ करून घेतला, आणि या रस्त्याच्या लगत असलेल्या सगळ्या कमर्शियल व्हेकल, टेम्पो, ट्रक, ट्रॉली, डंपर आम्ही टोल माफ केला. ते लेखी आमच्याकडे आहे, आणि ते आंदोलन आम्ही त्यावेळेस जिंकलो. त्यानंतर काय झालं की सुप्रीमने रस्त्याची दुरुस्ती केलीच नाही, फक्त पैसे उकळण्याचं काम केलं, आणि 2019ला डॉक्टर नेहा शेख नावाची तरुणी, 10 ऑक्टोबर 2019ला नेहा शेख नावाची तरुणी दुगाड फाट्यावर, डॉक्टर तरुणी, एका गरीब बापाने कष्टाने जिला डॉक्टर बनवलं, ती तरुणी
खड्ड्यामध्ये पडून ट्रक खाली येऊन चिरडून तिचं मरण झालं. अत्यंत दुर्दैवी तो अंत होता आणि त्या ठिकाणी आम्ही 5-10 मिनिटात पोहोचलो असेल. मला आजही आठवते, तुम्हाला मी पत्रकार बांधवांना व्हिडिओ देईन, आज मी तो व्हिडिओ शेअर करतोय की डॉक्टर नेहा शेखचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात आम्ही टोलनाके बंद केले. आम्ही टोलनाके बंद का केले की जर तुम्ही रस्त्याची दुरुस्ती करू शकत नाही तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही टोल वसुलीचा. आम्ही टोल बंद केले, संघर्ष केला. टोल नाक्यावर 3 दिवस आम्ही बसून राहिलो आणि त्यानंतर 3 दिवसांनी शासनाची ऑर्डर आली. शासनाने आमची दखल घेतली आणि टोल टर्मिनेशन झालं. 2019ला टोल टर्मिनेशन झाल्यानंतर या रस्त्याची पूर्ण जबाबदारी आली ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. कोणी ठेकेदार नाही, कोणी BOT नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे काय तर भिवंडी 19 किलोमीटरची जबाबदारी भिवंडी उपविभागाकडे आली आणि उर्वरित जे रस्ते 64 किलोमीटरमधला जो रस्ता होता त्याची जबाबदारी आली जव्हार PWDकडे, वाडा उपविभाग, पालघर उपविभाग. या काळामध्ये सुप्रीम कंपनीच्या ज्या 4 व्हीलर व्हेकल त्यांनी बंद करण्याचा आदेश काढलेला, त्यानंतर त्यांच्याकडे BOTचा कॉन्ट्रॅक्ट होता, त्यामुळं त्यांनी 4 व्हीलरला एक्झम्पशन द्यायचं, सवलत द्यायची, तर त्याचे पैसे शासनाने त्यांना अदा करायचे आहेत आणि त्याचा कमीत कमी 25 ते 30 कोटीचा निधी पालघर PWDला शासनाकडून वर्ग झाला. पण त्याचा कोणताही हिशोब पालघर जव्हार PWDने दिला नाही. हा भ्रष्टाचाराचा पहिला अंक. सुप्रीम जर दुरुस्ती करत नाही तर त्या पैशाने त्यांनी खड्डे भरायचे असा तो नियम आहे, पण त्यात खड्डे भरले नाही आणि तो निधी हडपला गेला. त्या निधीला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वळतं केलं. याचा हिशोब पत्रकार मित्रांनी पालघर जव्हार PWDकडनं घेतला पाहिजे. पहिला मुद्दा. आता दुसरी धक्कादायक गोष्ट मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. मी वाडा भिवंडीच्या अंतिम चरणामध्ये शेवटी येईन, कृपया तुम्ही थोडा वेळ द्या मला सगळ्यांनी. पहिल्यांदा मी तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो जी कोणालाही माहीत नाही, आज पहिल्यांदा ती कॅमेऱ्यासमोर येते. भिवंडी वाडा मनोर रस्त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची प्रकल्प किंमत होती 339 करोड रुपये आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्या विश्वभारती पाटात एक वडप्याचा जो जंक्शन मंजूर झाला अशी 383 कोटी रुपये आणि मग त्यामध्ये काही GST किंवा काही टॅक्सेस पडून ती 394 कोटी झाली. आता या सगळ्या धक्कादायक गोष्ट काय की हा रस्ता आहे 64 किलोमीटरचा, म्हणजे 64 किलोमीटर रस्त्याचं 4 लेन झालं पाहिजे. 64 किलोमीटर रस्त्याचं चौपदरीकरण झाल्याचा ठेका दिला. या पूर्ण रस्त्यामध्ये संपादनाचा विषय येतो आणि संपादनामध्ये जवळपास 66.53 हेक्टर जागा ही संपादित शासनाला करायची होती आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्यायचा होता. आता या रस्त्यामध्ये खातेदार किती होते शेतकरी बघा, ह्या विषयावर कोणी चर्चाच करत नाही. 1154 खातेदार या रस्त्यामध्ये होते की जे या रस्त्यामध्ये बाधित होत होते. 1154 मध्ये 20 हेक्टर जागा ही आदिवासी खातेदारांची होती. 152 खातेदार आदिवासी होते. या 1154 पैकी 152 खातेदार हे आदिवासी होते. आदिवासी खातेदारांचा मी स्पेसिफिक उल्लेख का करतो तर आदिवासींच्या जमिनी कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करायच्या असतील, मग त्या संपादनासाठी असो किंवा विक्रीसाठी असो, त्याला वेगवेगळे निकष आहेत, त्याला काही रेस्ट्रिक्शन आहेत, काही बंधनं आहेत आणि त्या सगळ्या रेस्ट्रिक्शनला कंप्लीट करून त्या सगळ्या निकषांना पार करून त्यांचं ट्रान्सफर करायला पाहिजे. ते केलं गेलं नाही. फक्त 122 आदिवासींना मोबदला मिळाला. जवळपास 30 आदिवासी या संपादनाच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. हे कोणीही बोलत नाही. रस्ता झाला, चौपदरीकरण झालं, पण आज ही 30 आदिवासी बांधव हे अन्यायग्रस्त आहेत. त्याचा शोध कोण घेईल हा पहिला प्रश्न. बिगर आदिवासी खातेदार त्या 1154 मधून जर आदिवासी वजा केले आपण तर 1002 बिगर आदिवासी खातेदार. 1002 मध्ये माझे कुणबी बांधव, माझे आगरी बांधव, माझे बौद्ध बांधव, माझे इतर समाजाचे जे बांधव, मुस्लिम बांधव आहेत, या सगळ्यांच्या जागा या रस्त्यामध्ये आहेत. या रस्त्यापैकी किती लोकांना मोबदला मिळाला? 835 लोकांना फक्त मोबदला मिळाला. उर्वरित 200च्या आसपास, 250च्या आसपास लोकांना मोबदला मिळाला नाही. म्हणजे आज पण वाडा भिवंडी रस्त्यावर मोबदल्यापासून शेतकरी वंचित आहेत. याच्यावर कोणीही चर्चा करत नाही. अजून धक्कादायक बाब तुम्हाला सांगतो मी. या सगळ्या रस्त्यामध्ये तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं का पत्रकार मित्रांनी? तुम्ही जर वाड्या साईडला गेले तर कंचाड असेल, ओनिडा कंपनीपासून पुढे तुम्ही गेले, कंचाडच्या पुढे गेले तुम्ही, सनस्टील कंपनीच्या पुढे गेले तुम्ही, खुपरीच्या जामगर तलाठी कार्यालयाजवळ गेले तुम्ही, तर फक्त 2 लेन रस्ता आहे. एसआरचा पेट्रोल पंप आहे, 2 लेन रस्ता आहे. तुम्ही पुढे नेरुलीच्या पुढे गेले, कोयना वसाहतीचं एक प्रवेशद्वार आहे, त्या पुढे गेले की तिथे एक दत्त मंदिर आहे, पाईप कंपनी आहे. 2 लेन रस्ता आहे, 4 लेन झालं नाही. ह्याचा प्रश्न कोणीच कधी सरकारला, प्रशासनाला विचारला नाही. काही रस्ता 2 लेन काय? तर या 64 किलोमीटर रस्त्यामध्ये 17 हेक्टर
ही या वाडा भिवंडी रस्त्याची वन विभागाची जागा आहे आणि 6 हेक्टर विश्वभारती फाटा ते वडपा जंक्शनमध्ये 6 हेक्टर जागा वन विभागाची आहे. अशी जवळपास 23 हेक्टर जागा ही वन विभागाची आहे आणि तिचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही. ही धक्कादायक गोष्ट आज पण समोर आली नाही. अजून तुम्हाला मी एक ब्रेकिंग न्यूज आज सांगतो सगळ्यांसमोर. या वन विभागाच्या जागेचं हस्तांतरणाचं प्रकरण जेव्हा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शासनाबरोबर केलं तेव्हा या 23 एकर जागेच्या बदल्यात शासनाला 23 एकर जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे का, त्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये शासनाला सुप्रीम कंपनीने विकत घेऊन ही जागा दिलेली आहे. ती जागेचा शोध घ्यायला पाहिजे. ती जागा कोणाच्या कशात आहे? ती जागा सरकारला दिलेली, PWला दिलेली, वन विभागाला दिलेली. त्या जागेचा कुठलाही हिशोब कोणी दाखवत नाही. मी माझ्या मागणीमध्ये श्वेतपत्रिकेचा उल्लेख केला, तुम्हाला आठवत असेल. मी श्वेतपत्रिका याच्यात सांगतो, मी तुम्हाला दिलेली माहिती ही मला मिळालेल्या सोर्सेसची माहिती, पण ही पूर्ण माहिती आहे का? नाही. पूर्ण माहिती प्रमोद पवार देऊ शकेल का? नाही. पूर्ण माहिती माझी सरकार देशील का? नाही. ही पूर्ण माहिती जनतेच्या समोर आली पाहिजे का? या रस्त्याचं टेंडर कितीला झालेलं त्या काळामध्ये, शासनाकडनं किती पैसे खर्च केले, वन विभागाला किती पैसे शासनाने दिले, ती जागा कुठे गेली, त्या जागेचा व्यवहार कसा झाला. ह्या जवळपास 200-250 खातेदार जे वंचित आहेत मोबदल्यापासून, त्यांना न्याय कोण देणार? त्यांचे पैसे कुठे गेले? मग त्यांचे पैसे न देता संपादन कसं झालं? कुठल्याही रस्त्याचं संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचं हस्तांतरण होत नाही. मग त्या काळात सुप्रीमचं हस्तांतरण कोणाच्या आशीर्वादाने झालं? सुप्रीमचा पार्टनर कोण होता? सुप्रीमचे पैसे कोणाकोणाच्या घशात गेले हे शोधलं पाहिजे. हा झाला एक पार्ट. म्हणून श्वेतपत्रिका या रस्त्याची मागणी करतो मी, ती लक्षात घ्या. आता आपण येऊ 19 नंतर. 19 नंतर या रस्त्याची जबाबदारी आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि मग 19 नंतर या रस्त्यावर काम करण्याचे टेंडर काढायची सुरुवात झाली. या रस्त्यामध्ये जेव्हा टेंडर निघाले तेव्हा टेंडर वेगवेगळ्या लोकांना भेटले. म्हणजे असं नाही की टेंडर एकाच कंपनीला भेटलं. हर्षद गंदे नावाचा एक ठेकेदार आहे, ते पुरावे तुमच्याकडे एक फाईल आहे, त्या फाईलमध्ये आहे. हर्षद गंदे नावाचा एक ठेकेदार आहे. मी नावं वाचतो कृपया, ते रेकॉर्डला आली पाहिजे असं मला वाटतंय. तीस चोपन AMC अशा वेगवेगळ्या हेडमध्ये ही कामं केली आणि या कामांमध्ये कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला? सगळ्यात पहिला सुरुवातीच्या काळामध्ये श्री गजानन एंटरप्राइजेस, जवळपास 10 कोटीचं काम घेतलं. श्री गजानन एंटरप्राइजेस, SM कंस्ट्रक्शन. नावं बघा नाही, आपण एकाच ठेकेदाराबरोबर कधीच बोललो नाही. अनेक वेळा आमच्यावर आरोप होतात. पत्रकार बांधव मी ओपन सांगतो की जो जबाबदार आहे, जो भ्रष्टाचारी आहे, ज्याने या रस्त्याचे पैसे खाऊन लोकांच्या मृत्यूला जो कारणीभूत ठरला आहे, तो टार्गेटवर आहे आमच्या. आम्ही कोणाला वैयक्तिक टार्गेट करून काय करणार आहेत? गजानन एंटरप्राइजेस, SM कंस्ट्रक्शन, जिजाऊ कंस्ट्रक्शन 21-22 पासून, जयंतवी आंबवणे, शिवसाई कंस्ट्रक्शन, RV कंस्ट्रक्शन, नाही RV कंस्ट्रक्शनचा चिंचोन कामणीचा रस्ता आहे, जिजाऊ कंस्ट्रक्शन, मयूर कंस्ट्रक्शन, पुन्हा मयूर कंस्ट्रक्शन, पुन्हा हर्षद गंदे, जिजाऊ कंस्ट्रक्शन, पुन्हा जिजाऊ कंस्ट्रक्शन. जवळपास 150 कोटीचा कार्यक्रम यांनी केलेला सगळ्या ठेकेदारांनी मिळून आत्तापर्यंत. म्हणजे 150 कोटी रुपये जर या रस्त्याचे खड्डे भरायला शासनाने खर्च केले, मग आमची 600 पोरं, 600 आमची लोक का मेली? 600 लोक मेली. ती कोणातरी पोरगा होता, कोणातरी भाऊ होता, कोणातरी बहीण होती. यश मोरे नावाचा परवा पोरगा मेला, माझ्या मित्राचा मुलगा, माझ्या गावातला. माझ्या घरापासून 200 मीटरवर त्याचं घर आहे. आकाश जाधव मेला. त्यानंतर मी जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल आम्ही केला. तो आकाश जाधव माझा नातेवाईक आहे. वाघिवली आणि विश्वभारती फाटा माझ्या गावात, त्या वाघिवलीमध्ये 300 मीटरचं अंतर आहे आणि तो माझा नातेवाईक आहे आकाश जाधव. नेहा शेख मेली. नेहा शेख ही मुस्लिम समाजाची मुलगी होती, डॉक्टर होती, पण ती आमची बहीण होती. का तर ती आमच्या भागातली आमची भूमिपुत्र होती. आमच्या एका गरीब बांधवाची ती मुलगी टेम्पो चालकाने कर्जबाजार येऊन कष्ट करून तिला डॉक्टर बनवलेली. आणि लग्न ठरलेलं असताना लग्नाच्या खरेदीला पत्रिका वाटायला ती गेली असताना दुकान फाट्यावर जर ती चिरडली जाते, मग हे 150 कोटी रुपये घेणारे जबाबदार नाही आहेत का? हा माझा प्रश्न आहे. आता जिजाऊ कंस्ट्रक्शनवर आम्ही आरोप का करतो? तर ज्या काळामध्ये अपघात झाले, आता तुम्ही पत्रकारांच्या हातामध्ये मी एक बंच दिलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या वर्क ऑर्डर्स आणि टेंडर नोटीस आहेत. टिंब चेनेज टू टिंब चेनेज अशा प्रकारची वर्क ऑर्डर होते. आकाश जाधव ज्या जागेवर दगावला त्या जागेचं जे स्पेसिफिक चेनेज होतं
आम्ही जेव्हा तिथे आंदोलन उभं केलं तेव्हा आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगितलं की या स्पेसिफिक चेनेजमध्ये दुरुस्तीचं काम कोणाला मिळालं होतं, मग ते म्हणाले जिजाऊ कन्स्ट्रक्शनला. पुढचं काम कोणाला मिळालं होतं, मयूर कन्स्ट्रक्शनला. मग आकाशाचा अपघात कुठल्या चेनेजमध्ये झाला आहे, मयूर कन्स्ट्रक्शनच्या चेनेजमध्ये झाला आहे की जिजाऊ कन्स्ट्रक्शन चेनेजमध्ये झाला आहे. मग अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की हा चॅलेंज आहे, हा जिजाऊ कन्स्ट्रक्शनने केलेलं काम आहे. मग जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार कशी आहे, खड्डे भरले त्यांनी, पैसे तर काढले, आता काय ते खड्डे राखत बसतील, तर तसं नाही. म्हणून तुम्हाला दुसरी एक कॉपी मी आज देतो ज्यामध्ये मी आता हायलाईट केलं आहे. आता हे लेटेस्ट आहे ना. जेव्हा अशा प्रकारच्या रस्त्याच्या वर्क ऑर्डर होतात, आता ही 10 करोड, 3 करोड, 7 करोड 77 लाख, 7 करोड 63 लाख, अशा प्रकारे 46 करोड रुपये फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शनने या रस्त्यावर खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी, पावसाळ्याचे खड्डे पडतात त्याला बोलतात पूरहानी दुरुस्ती, फ्लड डॅमेज रिपेअर, इंग्रजीमध्ये FDR, त्यासाठी 46 करोड रुपये जिजाऊ कन्स्ट्रक्शनने या रस्त्यावर काढलेले आहेत. याच्या वर्क ऑर्डर माझ्याकडे, मी एकच वर्क ऑर्डर वाचतो पत्रकार बांधवांसाठी. वर्क ऑर्डर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम PWD डिपार्टमेंट. वर्क ऑर्डरचा आउटवर्ड नंबर आहे PWD/ठाणे-1/टेंडर 3477. वर्क ऑर्डरची तारीख आहे 24/4/2023. बघा, आकाश जावच्या मृत्यूच्या कालावधीला मी तुम्हाला सांगतो. आता वर्क ऑर्डर नाव काय साहेब, 2 MSM/S जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे, प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे, 11th फ्लोअर 1103 देव कॉर्पोरा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, कॅडबरी जंक्शन, खोपट, ठाणे, महाराष्ट्र हे त्यांचा ॲड्रेस आहे. आणि ईमेल ID jcrbpl789@gmail.com. ही वर्क ऑर्डर जिजाऊ कन्स्ट्रक्शनला निलेश सांबरे यांच्या नावाने इश्यू झालेली आहे. आणि त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये 3 करोड 62 लाखाचं खड्डे दुरुस्तीचं काम जिजाऊ कन्स्ट्रक्शनला मिळालं. कधी मिळालं, 24/4/2023. बरोबर आहे. आता यात सगळ्यात गडबडची गोष्ट तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं फक्त मला वेळ द्या, म्हणजे FIR काढ. ही फक्त एक सॅम्पल वर्क ऑर्डर, त्यात मी दाखवून 7 कोटीची 3 कोटी सगळ्या वर्क ऑर्डर दाखवतो मी, त्या सगळ्या वाचतो ना. यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड अँड बिल्टअप गटार 2 इन्क्लुडेड आहेत. बरोबर, अशा प्रत्येक दुरुस्तीच्या आहेत, याच्या वर्क ऑर्डर आहेत. एक FIR तुम्हाला दाखवतो फक्त मी, त्या FIRची कॉपी येते बघा त्या मंचमध्ये, नाही त्या मंचमध्ये, तुमच्या मंचमध्ये शेवटच्या पानावर. हां, FIRची कॉपी तारखेवर किती आहे ना, 31/8. आता मी तुम्हाला वर्क ऑर्डर दाखवली ती 24/4/23ची. बरोबर आहे संजय भाऊ, 24/4/23ची वर्क ऑर्डर आहे. आणि 31/8/2023 रोजी या रस्त्यावर अपघात झाला. म्हणजे किती महिन्यांनी झाला, 4 महिन्यांनी. बरोबर आहे. आता या वर्क ऑर्डरमध्ये शेवटचं पान आहे, पत्रकार मित्रांनी शेवटची ओळ आहे. त्या ओळीमध्ये काय लिहिलं आहे, क द DLP पिरियड इज 05 कॅलेंडर इयर. म्हणजे 24/4/2023 पासून किंवा काम कंप्लीट होण्यापासून, म्हणजे कामाचा कालावधी 1 वर्षाचा, म्हणजे 2024 आणि 25मध्ये त्यांनी काम करायचं आहे. आणि 25 पासून बघा, मी 23 ते 24 सॉरी 24 पासून, मी जबाबदार नाही बोलतो, 24 पासून पुढचे 5 वर्ष DLP डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, दोष दायित्व कालावधी. म्हणजे या 5 वर्षात जर या रस्त्यावर खड्डे पडले, या रस्त्याची नादुरुस्ती झाली, तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी त्याचं दोष दायित्व कालावधीला जबाबदार आहे. म्हणजे 2024 पासून आपण 5 वर्ष पकडले तर 2025, 26, 27, 28, 29 बघा, अजून 2029 पर्यंत यांच्याकडे DLP त्याचे पैसे शासनाने यांना दिलेत. आपण आपल्या मनाचं, आपल्या पदरचं बोलत नाही. मग लोकांनी आता ठरवायचा प्रश्न कोणाला विचारायचा. जर या रस्त्यावर आमची पोरं मरतात, या रस्त्यावर आमचे अपघात होऊन जीव जातात लोकांचे, मग त्याच रस्त्याचे खड्डे भरण्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत आणि या रस्त्याचे खड्ड्याचं दोष दायित्व कालावधी पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे. जर तो DLP पिरियड गव्हर्नमेंटने त्यांना त्यात स्पेसिफिक मेन्शन केला आहे, म्हणजे त्या 5 वर्षाचं मेंटेनन्स यांनी करायचं आहे. असं बोलून चालणार नाही की आम्ही पूर्वी काम केलं आणि आम्हाला हे आता टार्गेट करतात. काय डिफेंड करतात ते, का अरे आम्ही तर पूर्वी 2021, 22, 23ला कामं केली, प्रमोद पवार आता आमचं नाव का घेतो. अरे तुमचं नाव घेण्याला, तुमचं नाव अजून मी 29 पर्यंत घेऊ शकतो छाती ठोकपणे, कारण 29 पर्यंतचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत. 29 पैसे पर्यंतचे जी पोरं मरतील त्याला जबाबदार तुम्ही आहेत.
म्हणून आम्ही जाब विचारतो. आणि ठरल्याप्रमाणे किंवा मी घोषणा केल्याप्रमाणे कुडूच्या आंदोलनात मी जाहीरपणे बोललेलो का यापुढे जर कोणी दगावला तर यांच्यावर FIR दाखल करू. आणि आम्ही आकाश जाधवच्या प्रकरणामध्ये 304चा गुन्हा दाखल केला. आता पुढचा टप्पा कसा आहे लक्षात घ्या की FIR आमची दाखल झाली 31 ऑगस्टची 9 तारखेला 9/9ला FIR दाखल झाल्यानंतर या प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं आणि विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. तुमच्या त्या फोल्डरमध्ये मी विधान परिषदेमध्ये झालेल्या चर्चेचा पूर्ण तपशील दिलेला आहे. विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर सन्माननीय आमदार प्रवीण दरेकर, सन्माननीय आमदार प्रसाद लाड, सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे अशा अनेक आमदारांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला. आणि या विधान परिषदेच्या चर्चेमध्ये 18/12/2023 लक्षात घ्या अपघात झाल्याच्या FIR झाल्याच्या 3ऱ्या महिन्यानंतर पहिलं अधिवेशन लागलं. आणि या अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विधिमंडळातल्या प्रश्न उपस्थित करण्याच्या वेगवेगळ्या आयुधांमधला एक आयुध त्यांनी वापरलं. आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर सध्या आंदोलन सुरू आहे आणि या महत्त्वाच्या घडामोडीकडे सभागृहाचं लक्ष वेधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्यानंतर चर्चा झाली आणि प्रवीण दरेकर महोदयांनी विधान परिषदेमध्ये भिवंडीवाडा रस्त्या आंदोलकांनी बंद केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. हे शब्द कोणाचे आहेत? माझे नाही. ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. भाषण रेकॉर्डेड आहे. त्या रेकॉर्डेड भाषणाचं आम्ही ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याची कॉपी तुम्हाला त्या भाषणाची चित्रफित तुम्हाला देतो मी. जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्या कंत्राटदाराला राजकीय वरद असल्यामुळे तेथे त्याची मनमानी सुरू आहे. प्रवीण दरेकर बोलतात. मौजे वजश्वरी तालुका भिवंडी येथील भिवंडीवाडा रस्ते निकृष्ट काम झाले असून रस्त्यावर म्हणजे पोलीस स्टेशनचा उल्लेख असल्यामुळे वजश्वरी लिहिले त्यांनी. 22 वर्षीय आकाश जाधव या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आणि या अपघातास आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामास जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी जबाबदार आहे. आणि त्यांच्या विरुद्ध मयत आकाश जाधव याच्या वडिलांनी 7/9 रोजी गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची आधीच गोष्ट. आता यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला. आणि मग रवींद्र चव्हाण साहेब सन्माननीय त्या काळचे पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हे बांधकाम मंत्री असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलं. आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी अगदी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. सगळे वाचले तर खूप वेळ जाईल पण त्याने खूप स्पेसिफिक लिहिलेलं आहे की जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. 10 ते 25% अशा प्रकारे अतिशय कमी दराने निविदा भरते. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या त्या कंपनीत निकृष्ट काम करण्यात त्या कंपनीचा हात कोणीही धरू शकत नाही. हे कोण बोलतो? सार्वजनिक बांधकाम मंत्री बोलतात. रवींद्रजी चव्हाण साहेब त्या काळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांनी 3 वर्षामध्ये या रस्त्यावर झालेल्या त्यांनी केलेल्या कामात 11 जणांचा मृत्यू झालेला असं कोण बोलतो? रवी चव्हाण साहेब विधान परिषदेत बोलतात. आणि मग जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी ही संघटना चालवते. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. बेरोजगारांना लोकांना काम मिळावे म्हणून आम्ही जेव्हा असा विचार करतो तेव्हा बेरोजगार असलेल्या अनेक डुप्लिकेट कंपन्या येतात म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. आणि मग त्यानंतर या सगळ्यावर खोटी बिलं सादर करून शासनाची लुबाडणूक केली जाते असं कोण बोलतो? बांधकाम मंत्री बोलतात. ही त्यांची मोडस ऑपरेंडी सुरू आहे. आणि मग त्यांनी बरंच तपशील लिहून त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. हे तुम्हाला मी का सांगतो का यातली आमची उपोषणाची मागणी ही अगदी सरळ आहे साहेब. 18/12/2023 सभागृहात मंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं, मंत्री महोदयांनी जी घोषणा केली, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे हे बांधकाम विभागाचे प्रमुख म्हणजे आपण उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता हे सगळे त्याचे भाग झाले, पार्ट झाले. पण या सगळ्यांच्या जेव्हा आपण एंडला जातो तेव्हा येतो सार्वजनिक बांधकाम मंत्री. कारण आपली स्टेट गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ स्टेटचा डिपार्टमेंट आहे PWD, सेंट्रलचा नाही आहे. त्यामुळे यांचा अंतिम निर्णय घेणारी मंत्रिमंडळातले किंवा मंत्री म्हणून जबाबदार त्या काळचे रवी चव्हाण होते. आणि त्यांनी या वाक्यात शेवटच्या पेज क्रमांक 4वर जो उल्लेख आहे आणि तो जो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल, मी तुम्हाला व्हिडिओ देतो. त्यांनी सांगितलेलं आहे की सार्वजनिक मंत्री, बांधकाम मंत्री या नात्याने मी जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीला आजच काळ्या यादीत टाकतो. विधिमंडळात, सभागृहात मंत्री महोदयांनी केलेलं स्टेटमेंट, त्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी केलेली घोषणा याचा एक स्पेसिफिक दर्जा आहे. याला एक विशेष महत्त्व आहे.
तो त्यांच्या विशेष अधिकारातून त्यांनी केलेली स्टेटमेंट आहे, त्यांच्या प्रिव्हिलेज राईटमधून केलेली स्टेटमेंट आहे. आणि ती स्टेटमेंट म्हणजे प्रशासन शासन यांना अप्रत्यक्षरित्या लागू झालेला तो नियम आहे. आता ही त्यांनी घोषणा केली, मग आपण सगळे रिलॅक्स झालो का ठीक आहे चला एक भ्रष्टाचारी काळ्या यादीत गेला म्हणजे किमान इतर भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल. आता ही घोषणा झाली 18/12ला. 18/12ला तशी घोषणा झाली. त्यानंतर या सगळ्याच्या प्रोसेस पेपरवर्कच्या सुरू झाल्या आणि दिनांक 15/1/2024 रोजी, तारीख लक्षात घ्या, 15/1/2024 रोजी मुख्य अभियंता यांचे कार्यालय कोकण विभाग म्हणजे आपल्या कोकण रेंजचं जो चीफ इंजिनियर आहे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांचं सिनियर, त्यांनी प्रति माननीय सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग हुतात्मा चौक यांना एक पत्र लिहिलं. आणि त्या पत्राचा विषय असा आहे की भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडी रस्त्याची वार्षिक दुरुस्ती देखभाल करणाऱ्या जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डर प्रोप्रायटर श्री निलेश सांबरे यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत. हे वाक्य शब्द आहेत, झूम करून बघा. हे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र आहे, मी लिहिलेलं पत्र नाही आहे. आणि 15/1/24चं पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जिजाऊ कंस्ट्रक्शन बाबतीत अशा तक्रारी आल्या, असं त्यांना निधी दिलेला आहे आणि अशा प्रकारे रस्त्याचं काम झालेलं आहे. आणि ते पाहणी दौरा त्यांनी केलेल्या सगळ्या अटीशडीचा भंग, प्रवीण दरेकरांनी केलेलं भाषण, रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आश्वासन, या सगळ्याचा रेफरन्स टाकून या कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशा पद्धतीचा त्यांनी त्यात उल्लेख करून तो पूर्ण प्रस्ताव रस्ते विभागाचे सचिव सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ गव्हर्नमेंट रोड PWD यांना पाठवलेला आहे. त्यांनी शासन निर्णयामधील कलम 3.5 अन्वये विधानसभेत तारांकित प्रश्न, विधान परिषदेतील पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि या सगळ्याचा उल्लेख करत हे पत्र पाठवलेलं आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की या कंपनीला काळ्या यादीत टाका. हे कधी केलं? 15/1/2024 रोजी. आता सगळ्यात गमतीशीर भाग तुम्हाला सांगतो. आंधळं दळताना कुत्रं पीठ कसं खाते बघा. 18/12ला घोषणा होते, 15/1/24ला म्हणजे पुढच्याच महिन्यात काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव जातो आणि 6/8/2024 म्हणजे किती, 5च महिन्यात, 5 महिन्यामध्ये याच जिजाऊ कंस्ट्रक्शनला परत याच रस्त्याचं 40 कोटीचं काम मिळतं. तो प्रस्ताव प्रलंबित आहे. शासनाकडे एका भ्रष्ट कंपनीचा, भ्रष्ट ठेकेदार कंस्ट्रक्शन कंपनी, मी वारंवार स्पेसिफिक उल्लेख करतो, उगाच यानंतर फडफड कोणी करू नये, आम्ही मुद्देसूद बोलतो आणि पेपर घेऊन बोलतो. ज्या कंपनीला भ्रष्टाचारी डिक्लेअर करून ब्लॅकलिस्टेड करण्याचा प्रस्ताव शासनानेकडे पाठवला आहे त्या कंपनीला परत 6/8/2024 रोजी याच रस्त्याचं काम कसं मिळतं हा प्रश्न आहे. म्हणजे ही पूर्णपणे अंधाधुंदी आहे, हा स्कॅम आहे, हा पूर्णपणे रॅकेट आहे, पूर्णपणे भ्रष्टाचार आहे की तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही 50-100 कोटीचा घोटाळा करून तुम्ही रस्त्यात लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलात. तुमच्या खड्डे भरलेल्या, तुम्ही DLP न केलेल्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये आमची पोरंबाळं मरतात गाड्यात पडून, अपघातात अपंग होतात. या रस्त्यामधला ऑफिशियल रेकॉर्ड 21, 22, 23, 24चा यामध्ये ऑफिशियल रेकॉर्डमध्ये 84 लोक मृत्यू पावलेत. माझ्याकडे आकडेवारी, त्या शेवटच्या पानामध्ये मी तुम्हाला आकडेवारी दिलेली. जर आकडेवारी ही रेकॉर्डेड मृत्यूची, पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या मृत्यूची, पण अनरजिस्टर्ड मृत्यू कमीत कमी 600 आहेत. कमीत कमी 600 जीव या रस्त्यात या ठेकेदाराने घेतले, 600 लोकांचे खून केलेत. पहलगामला जो अटॅक झाला दहशतवाद्यांचा, त्यामध्ये 28-29 लोक दगावलेत. त्याबद्दल आम्हाला दुःख आहे, संवेदना आहे आणि ते वाईट घटना आहे. पण 28 लोकांचा मृत्यूनंतर, 29 लोकांच्या मृत्यूनंतर 2 देशांचं युद्ध झालं, बरोबर की नाही? भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि इथं 600 लोक तुम्ही मारता आणि त्यांना कोणीच काही विचारत नाही. त्यांच्याविरुद्ध बोलायचं नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध बोललो की आम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यांच्याविरुद्ध बोलल्यावर आम्हाला टार्गेट केलं जातं, आम्हाला ट्रोल केलं जातं. काय व्यवस्था आहे? लोकशाहीमध्ये आम्हाला आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि जो शासनाचा निधी खर्च होतो या शासनाच्या निधीशी आमचा थेट संबंध आहे. कारण आम्ही साधे पेन पण विकत घेतो ना, तरी या पेनचा पण प्रोफेशनल टॅक्स कट होतो. आम्ही टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, आम्ही मोबाईल विकत घेतो, आम्ही कपडे विकत घेतो. या देशाचे इथे बसलेला प्रत्येकजण तुमच्या माझ्या सकट हा टॅक्स पेअर आहे. हे पैसे यांच्या जमिनी विकून पैसे आलेले नाही PWDकडे. यांच्या 100 एकर 200 एकर घरच्या ज्या जमिनी होत्या की नव्हत्या, त्या जमिनी विकून यांनी पैसे रस्त्यात खड्ड्यात खर्च केलेले नाही आहेत. तर हे शासनाच्या तिजोरीतले पैसे आहेत आणि या प्रत्येक रुपयावर आपला अधिकार आहे. हे पैसे योग्यरित्या खर्च झाले पाहिजेत, या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. या रस्त्याच्या पैशातून जे खड्डे भरण्याचं काम शासनाने निर्धारित केलं आहे, ज्याप्रमाणे एस्टिमेट बनला आहे, ज्याप्रमाणे DLPची रिस्पॉन्सिबिलिटी आहे,
ती पूर्ण झाली पाहिजे, त्या एक एक रुपयावर आपल्या सगळ्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे आपण जाब विचारतो. आपण त्यांच्या वैयक्तिक खिशात किती पैसे आहेत, त्यांच्या खिशातले किती पैसे ते लोकांसाठी खर्च करतात हे आपल्याला विचारायचा अधिकार आहे.